हॅलो गायज, व्हेरी गुड मॉर्निंग. वेलकम टू ऑलविन पाटील ऑफिशियल. आणि आज आम्ही सकाळचे 5 वाजलेत. आता निघालोय शूटसाठी. अलिबागला चाललोय. आमची 10 मुलींची टीम आहे आणि गाडी केली आम्ही. तर तुम्हाला गाडीमध्ये जाताना मज्जा बघायलाच मिळेल. कुठलं शूट आहे, काय शूट आहे ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. व्लॉग असाच बघत राहा कंटिन्यू. आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलविन पाटील ऑफिशियल यूट्यूब चॅनलला. आणि असंच प्रेम करत राहा. शूटमध्ये खूप धमाल होणार आहे. नेहमीप्रमाणेच व्लॉग पूर्ण बघा आणि व्लॉगला खूप प्रेम द्या आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू सो मच. आणि पुढची मजा बघा. बाय. कुठे चालले रे सगळे? फिरायला चालले की शूटला? ओह माय गॉड. मिताली, काय सकाळी सकाळी कसं वाटतंय? कसं वाटतं तुम्हाला? मला झोपेत आहोत. साहेब आलेले आहेत आमचे. साहेबांना 5चा टाइम दिलेला. 6 वाजलेले आहेत. 1 तास लेट आहेत. आता काय प्रतिक्रिया देतात ते बघूया आपण. कितीचा टाइम होता? तुम्ही मला बोलता तिथं भेटा आणि मग टाइम सांगतो तू इथे ये. मग असं कसं चालू? टाइमावर यायला पाहिजे ना. आधे पीछे जा, आधे इधर बैठो. गणपती बाप्पा, रामतनू माते की, एकविरा माते की, नटराज. गुड मॉर्निंग गाईज. आता निघालेलो आहोत आम्ही शूटसाठी अलिबागला. हॅलो गाईज. आता आम्ही गाडी थांबवलेली आहे. नाश्त्यासाठी नाही तर पाठीमागे हवालदारांनी थांबवली आहे गाडी. जसा आमचा लास्ट टाइम सीन झाला होता जरा वेगळा, तसा नाही बट तसंच पकडले त्याने. बघू आता काय. नाही, गाडी थांबवली आहे कारण की त्यांना काहीतरी काम वगैरे असेल ते बघू शकता तुम्ही. पाठीमागे करत असेल काहीतरी त्यांचं काम. ड्रायव्हर ओळखीचा असेल त्यांच्या, म्हणून थांबवली असेल गाडी. काय असेल ते गप्पा वगैरे करत असतील. आता आम्ही पुढे जाऊन नाश्ता करू. नाश्त्यासाठी आम्ही हॉटेल बघतोय. तासाभरात आम्ही अलिबाग मध्ये रीच होतोय. गर्ल्स क्या कर रहे हो? अच्छा, ये लूडो खेल रहे हैं उधर पीछे. गाड़ी में एक बॉक्स उड़ रहा है. हे आपली आहे लाल परी. हेलो गाइस, फिर से एक बार रुके इधर. सोडलं. परत आता थांबलोय. दुसरी फेरी आहे आपली. किती घेतले? 100. हे आम्ही व्लॉग मध्ये टाकणार नाही. हो, टेन्शन नाही. नाही टाकणार. असं कसं चालेल बाबा? पाठीमागे ना टाका लागेल. असं लक्ष नव्हतं. आम्ही कल्टी मारणार होतो पण जाऊ द्या, आता काय बॅड नाही. हॅलो गाइस. आता आम्ही नाश्त्यासाठी उतरतोय. क्या है रे, नाश्ता नहीं करना है? नाही करणे. क्यों? सर बहुत सीरियस गेम चालू है. सर कोमल रडता है. सीरियस गेम. नाश्ता नहीं कर रहे क्या? तेरा एक वीडियो वायरल हो गया, पता है ना? अभी ये भी वायरल होएगा. देखो गाइस, हम लोग दिल्ली में आए हैं वड़ा पाव गर्ल के पास. वड़ा पाव गर्ल के पास का वड़ा पाव कैसा है? तिखट आहे सर. तिखट है. गरम आहे आणि तिखट आहे. बल्ले बल्ले. पेटूराम. चल अभी बल्ले. चला. ये गलत टाइमिंग में. अभी नहीं, बाद में करेंगे. हॅलो गाईज. आता चहा नाश्ता झालेला आहे आमचा. आता निघत होतो आम्ही थोड्या वेळात. अर्धा तासातच आम्ही आता पोहोचतोय लोकेशनला, अलिबागला. हॅलो गाईज. तर आता आम्ही पोहोचलो. आमचा जो लोकेशन होता त्या लोकेशनवर आम्ही आलोय, सेटवर आलोय.
आणि मुली आता उतरतात गाडीमधनं. तर हे बघा आता गाडीवर आमच्या काय लिहिलेलं आहे बघा. दादांनी गाडीवर किती मस्त लिहिलेलं बघा, काय भारी लिहिलंय. जानू तू लेट हो गई, तेरे चक्कर में तेरी सहेली सेट हो गई. उतराले लवकर, साईडला हो ग मॅडम. मिताली मॅडम साईड. आमची सर्वात भारी आर्टिस्ट आहे ही. दो बार जाके आई, किधर गई तू? कहाँ जाके आई? ऐसा कर रही है दो उंगली. क्या कर रही है? बैग दे रही हूँ आपको. नहीं चाहिए, लेके जा. आणि हे बघा आमचे सर एक विजिट करून आलेत की कसं काय आहे. अरे सर कुठे आहेत आमचे? काय माहिती, मैं तो इधर चपरासी हूँ. गेट बीट खोललाय खोल के सर. दिया तुम लोग को. ये अपना बंगला है साहब जी, हाँ रहने का. और स्विमिंग पूल है उधर जाके पोने का. उधर पोने का, लेकिन हमारा वो अरेंजमेंट किया है क्या आपने? वो चड्डी लाया नहीं आज भाई, मैंने लाया ना. अंडरवियर पे पोना पड़ेगा. मस्त प्लान है. चलेगा, 2 चड्डी लाया मैंने. कंट्रोल कंट्रोल. काय नाही. चला आता पोहोचलो आम्ही लोकेशनला. बघूया पुढे काय होतंय. हा लोकेशन ओळखीचा वाटतं, म्हणजे लोकेशन नाही, सेटअप ओळखीचा वाटतं. मागच्या शूटिंग सारखंच सेटअप आहे, तर मे बी तोच सेटअप आहे. तर चालेल, मला काय मुलं पण आमची तीच आहेत. एवढं काय आणि tension आम्ही मुलं वाढलेत मला थोडी. 4 मुलंच वाढले बघा एकदम. हे बघ तिथे बसा जरा वेळ, याच्यावरच बसा तिथे. हॅलो गाईज, आता तुमची इथे प्रॅक्टिस चालू आहे. शूट चालू व्हायच्या अगोदर आम्ही प्रॅक्टिस करतो आणि ती प्रॅक्टिस आम्ही इथे करतोय एक साईडला सावलीमध्ये, कारण की इथे खूप ऊन आहे. बघू शकतात प्रॅक्टिस कशी चालते. खालीच ठेवा हात, मागे नका. 5, 6, 7 गो. एकदा परत स्टार्टिंग वाला गोलावरती जाऊ. 5, 6, 7 गो. हाँ अभी आया, अभी सीन का 5. असे उभे राहायचं पहिल्यापासून. 5, 6, 7 गो. दादू सुमाजा हॅलो गाईज, आता आम्ही बसलेलो आहोत इथे. सकाळपासून आलोय. शूट संध्याकाळी होणार आहे. प्रॅक्टिस झालेली आहे, जेवण झालेलं आहे, मस्तपैकी थंडा पिऊन झालेला आहे. सगळी गँग इथे बसली आहे, झोपली. हे बघा इकडे सगळे असे पडलेले आहेत. तुझ्या इथे बसलेली आहे आणि इथे आपली पूर्ण पनवेलकर टीम, आपले भाई लोक बसलेत सगळे. तर थोड्या वेळात शूट चालू होईल. थोडा रेस्ट करतोय. रेस्ट केल्यानंतर मग आम्ही जाऊ. शूट कसं होईल ते बघा, मस्त मजा येईल. त्याच्यानंतर पुढचे अपडेट्स तुम्हाला मी देईन लवकरच. ओके, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. सचिनदा, काय बोलायचं गाण्याबद्दल? काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या पोरी खूप छान आहेत. हो, थँक्यू. सॉलिड डान्स करतात. थँक्यू. त्यामुळे प्रत्येक गाण्यामध्ये तुला बोलवायचा ट्राय करतो. इथेच बोलवा राहायला आली. ते लगेच आपल्याला 3 आहेत. ओके, तू कन्फर्म आहेस भाई. येस येस येस. म्हणजे तुझ्या पोरी 2 तासामध्ये सगळा कव्हर करतो. सो ऑल द बेस्ट ऑल इन. थँक्यू थँक्यू. ते साऊंड साऊंड साऊंड
हॅलो गाईज, मी आलो आता परत. 9 वाजलेत आता. सकाळी 8 वाजता पोचलो होतो, आता 9 वाजलेले आहेत. 9 वाजेपर्यंत आमचे 3 टेक झालेले आहेत. ओनली 3 टेक्स. तर थोडंसं काम स्लो चालू आहे, बट फाईन. 10 टेक कमी आहेत, त्याच्यामुळे थोडा वेळ लागेल. बट आज आम्ही 12च्या आत प्रयत्न करू घरी जायचा, बिकॉज आम्हाला उद्या एक शूट आहे, त्याच्यानंतर परवा एक शूट आहे, त्याच्यानंतर अजून एक शूट. कसं वाटतं शूट? आम्ही सकाळी 8 वाजताचं रिपोर्टिंग आहे. हां, आणि आता 11:15 झालेत. काय बोलायचं त्याच्याबद्दल? माझा पहिला टेक झाला आता. आत्ताची पहिला टेक. माय गॉड. माझा मेकअप खूप करत होते ना. हा, थोडा एक्सपेरिमेंट केलाय का तुझं? कसं वाटतं शूटला येऊन? छान वाटते. कसं वाटतंय तुम्हाला? मला पण छान वाटतंय. मस्त एन्जॉय करतात शूटला. असंच एन्जॉय करा. गाइस, कैसा लग रहा है आपको? मजा आ रहा है? बचा रहे हो? आता आम्ही जरा आपले जे आहेत चांगले इन्स्टाचे रील स्टार त्यांच्याकडे चाललोय. अभिकडे चाललोय. बघू अभि काय बोलतो. अभि एकदम शांत बसलेला आहे आज. काय माहित काय झालं त्याला. फक्त बघतो सगळ्यांकडे. काय होतंय मित्रांनो? एवढा थकलोय, तुम्ही माझ्या चेहऱ्यावरतून बघू शकता, म्हणून मी सगळ्यांकडे बघतोय. एनर्जी घेतोय. भावानी आज म्हणतात ना दम फाडून टाकलाय. फुल एकदम रावच राडा. म्हणून भाऊ जरा आता बघतोय की कोण कसं करते, काय करते, आणि सगळ्यांची एनर्जी तो घेतोय. बघितल्यानंतरच सगळं येतं. बघितलं? तुम्ही पण बघा, आम्हाला आमच्याकडनं शिका आणि ह्याच्याकडनं पण शिका. आपला बेस्ट कंटेंट क्रिएटर आहे तो. आणि आज भावाने जाम मदत केली आम्हाला. कसं वाटतंय आज? खूप छान वाटतंय. आमचं शूट ते बघायला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं. आणि या भावाने आज आम्हाला खूप केलंय. आणि दादा आज कसं वाटतंय? मस्त वाटतंय. खूप छान. डान्स वगैरे बघताय तुम्ही? गाणं आल्यावर अजून बघतील. नजर तुझी चांदाव, नजर तुझी चांदाव. पाचशे पाचशे पाचशे. हॅलो गाईज, आता सगळे जेवायला बसलेले आहेत. शूट करून करून भुक्कड लोक बघा कसे जेवतात आहेत. तुझं काय? दुपारी तुम्ही लोक का जेवले नाही? त्याचं कारण काय? भात चांगला नव्हता. आपण प्रोडक्शन हाऊसला सांगू आम्हाला याच्या पुढे लॉलीपॉप, तंदुरी बिर्याणी आणि चांगलं होतं पण वेज होतं म्हणून कोणी खाल्लं नाही, हे कारण. हॅलो गाईज, आता शूटिंगचा थोडासा ब्रेक टाइम झालेला आहे आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे आमच्या बरोबर कोण आहे. सध्या इंस्टाग्राम वरती अनिकेत करणारी नसून तर अनिकेतच्या पलीकडे काहीतरी करणारी आमची आगरी कोळी आई आमच्या बरोबर आहे. आई, काय बोलायचं? शूटिंगला आलीस, कसं वाटतंय? मजा आली? पहिल्यांदा शूट केला का? 2-3 वेळा केला. म्हणजे आता हल्दीच्या गाण्यामध्ये तुम्हाला आई दिसणारच. आणि अलिबागला आम्ही आल्यावर पुढच्या वेळी आम्हाला कुठे यायचं? अलिबागला? अलिबागमध्ये कुठं प्रॉपर? कोलीवाड्यामध्ये. तर कोलीवाड्यामध्ये कोणी आला तर आई चिंबोरा देईल. काय काय देशील आई? पाहिजे ते देणार आहे. नक्की मी आईकडे एक दिवशी येणार आहे. आम्ही अलिबागला येत असतो, निलायामध्ये येतो आम्ही नागावला, तर आम्ही इकडे नक्की येऊ. योगेश दादा पण आम्हाला भेटून गेलाय मगाशी. तर योगेश दादाच्या घरी आलो तर आईला नक्की भेटू. आम्हाला आठवण ठेवा, मला चिंबोरा देशील ना नक्की? ओके, चलो बाय बाय. तर
आता बघू शकताय आपला अभि काय करतोय बघा. भाईला येते वाटतं काय नाही. बस व्हायरल भाई. अजून काय आहे भाई एकदम भारी आहे. पण येतंय ना. ऑलमोस्ट तुझं काहीतरी 100% झालेलं आहे. पुढचं बाकी आहे. एवढंच येते बाकी काय बघितलं. एवढा मोठा टॅलेंट लपला होता आजपर्यंत. आज बाहेर निघाला. खूप टॅलेंट दाखवत ना. दादा काय बोलतो बघितलं. दादा बोलतो मी बहिरा झालो लगेच. तर भारी आहे एकदम. अभि पण आणि मी पण हाय भाई. आणि यांना ओळखलं तुम्ही. ऑलिव्ह पाटील ऑफिशियल 300K. ठीक आहे ब्लॉग मध्ये घेतो मी यांना माझ्या. कारण की काय वाढली पाहिजे ना फॅन फॉलोइंग. हे बढिया आहे. अरे दादूस माझा टराट नाही झाला रे यार. 1:30 वाजलेले आहेत. आता 1:30 वाजलेले आहेत. आता किती टेक बाकी आहेत आम्हाला माहिती नाही. उद्या आमचं शूट आहे 7 वाजता. 7 वाजता आम्ही शूटला याच कपड्यांवरती शूट करण्याच्या विचारात आहोत. तर बघूया आता आमचं हे गाणं आल्यानंतर दुसरं गाणं कुठल्या कपड्यांवर येतंय. त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि दोन्ही पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. इन्स्टाला जसा सपोर्ट दिलाय तुमच्या आशीर्वादाने एवढे फॉलोअर्स झाले तसंच युट्यूबला पण आम्हाला सपोर्ट करा आणि आमचं गोल्डन बटन यायला आम्हाला लवकर हेल्प करा. पुढचं शूट बघायला भेटेल गाणं. शूट हमारा कितने बजे चालू होने वाला है हमको बताओ. हम लोग को जाने का गाईज. आता तुम्ही बघू शकता इथे शूट चालू आहे आणि 3 टेक एकाच टेकमध्ये मर्ज करून घेणार आहेत. तर त्या पद्धतीची सेटिंग चालू आहे. त्या टेकला कमीत कमी 1 तास गेलेला आहे पण तो टेक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहे. हॅलो गाईज. आता रात्रीचे वाजलेले आहेत 3:45. अजूनपर्यंत टेक चालू आहे. आताशी शेवटचा टेक झाला आहे. पॅकअप झालेलं नाही आहे अजून. आम्ही किती वाजता घरी पोहोचणार माहिती नाही आहे. उद्याचं शूट आहे आणि सगळं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. आपण मॅनेज करतो सगळीकडे 100% मॅनेज करतो आणि इथे पण करणार. आणि आता व्लॉग एंड करायचा. आय थिंक सो अजून एक टेक बाकी आहे. ओ माय गॉड. चांगलीच वाट लागली आहे. सकाळी 8ला आलोय. रात्रीचे दुसऱ्या दिवशीचे 4:45 वाजलेले आहेत. आय थिंक डॅम झोपलेलो पण नाही आम्ही पूर्ण दिवस. तसेच्या तसेच आहोत. व्लॉग बघा. शूट कसा वाटला सांगा आणि एन्जॉय करा यार. आम्ही लोक खूप मेहनत घेतोय आणि खूप आज तरी माझं डिरेक्शन पार्ट नव्हतं, कोरिओग्राफी पार्ट नव्हतं, तरी पण थकलेलो आहे. आणि मुलं किती थकली असतील विचार करा. बाय बाय. आता आम्ही निघतोय. निघताना मी परत गाडीमध्ये तुम्हाला व्लॉग एंड करायला भेटेन. असाच व्लॉग बघत राहा आणि धमाल 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 कशी होते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. फायनली आता हा लास्ट टेक आहे. ह्या टेकनंतर आमचं पॅकअप होणार आहे आणि हा शेवटचा टेक इतका भारी घेतलेला आहे की फुल धिगाणा झालेला आहे टेकमध्ये. ब्लास्ट वगैरे करून या टेकचा पूर्ण एंड केलेला आहे आणि थोड्याच वेळात आपण आता गाडीमध्ये भेटूया. बाय.
वाचलाय भाई. कुठे गेला तो समीर? काय एनर्जेटिक परफॉर्मन्स एक नंबर होता. अख्ख्या दिवसात थकले नाही ना तेवढे या 5 मिनिटामध्ये. चलो गणपती बाप्पा. हॅलो गायज, आणि फायनली आमचं पॅकअप झालेलं आहे. आता वाजलेले आहेत 5. आम्ही काल आलो होतो सकाळी 8 वाजता आणि 5 वाजता आमचं पॅकअप झालेलं आहे. सर्व मुली दमलेल्या आहेत. उद्या 8 वाजता पेपर आहे आणि उद्या 7 वाजता आमचं परत शूट आहे. आता आम्ही निघालोय. आमच्यासोबत गाडीत सगळी पोरं आहेत, मस्त पैकी बसलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा माणूस आमच्या सोबत आहे, जो आज पूर्ण गाण्यामध्ये तुम्हाला दिसला असेल. हॅलो, काय बोलायचं गाण्याबद्दल? गाण्याबद्दल सांगण्यापेक्षा टीम बद्दल सांगेन मी. Oh my God. कारण की गाण्याबद्दल लोक बोलतील, आपण काय बोलायचं. खूप छान करतात सगळेजण एकत्र. आणि मी एवढंच सांगेन की टीम मेंबर्स वाढू दे, कमी नको होऊ दे. येस, नक्कीच तर नक्कीच. जी एकी आहे तुमच्यामध्ये ती तशीच कायम राहू दे. ऑलवेज. आणि त्याचा मेन तू आहेस, अजय आहेत आणि बाकीचे आहेत, तर ते कायम एकत्र राहू दे. बस मी एवढंच सांगेन आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. ह्याच्यापेक्षा मोठी पोचपावती काय मिळेल एखाद्या ऍक्टरने जर आपल्या क्रूची तारीफ करावी. आणि आमचे सगळे डान्सर्स इतके छान डान्स करतात. पनवेलकर क्रू आमच्या सोबत आहे आणि त्याच्यातले 2 मेंबर आहेत. तर ते उत्तम डान्स करतात आणि एका कॉम्पिटिशन मध्ये त्यांनी आम्हाला हरवलं होतं. बट आम्ही खूप मोठ्या मनाने हार स्वीकारली, कारण की आमचाच कोणीतरी एक माणूस तिथे जिंकला, तर आम्ही खूप हॅपी होतो. आणि ते आम्हाला सपोर्ट करतात, प्रत्येक रीलला सपोर्ट करतात. तर फॉलो पण केलेला आम्ही एकमेकांना. तर तुम्ही फॉलो करायला विसरू नका ऑल्विन पटेल ऑफिशियलला, युट्यूबला आणि इंस्टाग्रामला. असंच प्रेम देत राहा. आणि व्लॉग कसा वाटला त्याच्या कमेंटमध्ये आम्हाला रिप्लाय द्या. थँक्यू सो मच. व्लॉग एंड करतो. बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या.